लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. इगतपुरीतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन गबाजी हरिश्चंद्रे असं आरोपी शिक्षकाचं नाव असून घोटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. मुख्याध्यापकांकडे कागदपत्रांवर सही शिक्के घेण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा या शिक्षकानं विनयभंग केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं शाळा प्रशासनावरही दबाव वाढलाय. तसेच शिक्षण विभागाकडून संस्थेविरुद्ध आणि संबंधित शिक्षकावर कोणती प्रशासकीय कारवाई होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान याच शाळेत वर्षभरापूर्वी मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा ही ज्ञानमंदिर की असुरक्षित ठिकाण असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झालाय. संजय परमार, नाशिक न्यूज, इगतपुरी, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.